चला मंडळी, आज आपले बनावाने शेवगा शेंगाची भाजी. तर मी पहिले तेल टाकत त्यांना जिरं टाक आणि त्यांना त्या धुईची शेंगा टाकलेत मी दवाले ऐशी जडाले. तर देखा त्यांना माते थोडे हाय नमक टाकी देवाना आपण आणि चांगलं तेल तिथले बाफाव देवानेत आपले थोडा पाणी उतळा देवाना आपण तिथे शिजडाले ते मस्त शिजू देवानेत. तिथले आपले पाणी थोडंसं पाणी टाकू शकतस आपण. तोपर्यंत मी मसाला करस त्या शिजतीस तोपर्यंत एक कांदा लिदा मी बुंजेल, थोडं अद्रक, थोडंसं खोबरं, कच्चं खोबरं टाका मी. तर लसूण कांदा खोबरं सगळं टाकाने आपलं त्यांना थोडंसं अद्रक टाका मी त्यांना थोडीशी कोथिंबीर होती कापेल ती टाकी मी दयाले थोडीशी. तर देखा सगळे लेवाना आपण त्यांना थोडंसं धना पावडर टाका मी त्यांना 2 चमचे धना पावडर टाक, 2 चमचा गरम मसाला टाका आणि 1-1.5 चमची मिरची पावडर टाकी. तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे लिहू शकतस, कारण कोणले कमी कोणले जास्त लागस तिख त्यामुळे तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे लिहू शकतस. तर देखा वैनात आपल्या शेंगा मस्त शिजी गयात त्या तिथले आपले एक साईडले काढले आणचे जाते. देखा मस्त शिजी जायचे दिसत्या. थोडंसं पाणी ना उतळा टाका होता मी त्यांना 30 कढई आपले तेल टाकी देवांचे आते. देखा शेंगा चांगला शिजी जायचे तीस. तर देखा तेल टाका मी त्यांना तेल मस्त तापी गए तो मसाला त्यांना टाक दिला मी कलचाले चांगला लाल होऊ देवाने तो मसाला आपले तेल सुटस तोपर्यंत मसाला लाल होऊ देवाने. तर देखा मसाला वैना लाल त्यांना टाक्यात शेंगा ते मसाला ते शेंगा आपले कालेले आणचे तीस. अशा बी खाद्यात तरी भारी लागतीस, पण आपले थोडं पाणी टाकाने त्यांना जे सुक्या करान राहिल्यात तर अशा बी करू शकतस. तर मी त्यांना ते भांडामधलं पाणी टाकत एवढं धुईसन तुम्हाला हिसाबप्रमाणे तुम्ही पाणी लिहू शकतस भाजीनं. मी थोडीशी करी भाजी त्यांना काय 1-1.5 ग्लास पाणी टाका मी. नमक टाकेल होतं पहिले मी त्यांना, तर त्यांना थोडंसं नमक टाका मी. तर देखा एवढं पाणी लिहिलं. तर देखा कशी वहिनी आपली भाजी. थोडीशी वरून कोथिंबीर टाकी देवाना आपण दयामा टाकेल होती मी बाकीनी वरून टाकी ती आते थोडीशी होती मनापा. तर देखा चिकननी भाजीले बी दूर वसारस शेवगा शेंगाची भाजी. तर तुम्ही पण करी देखा अशी भाजी एकच नंबर लागस. तर देखा वहिनी भाजी तयार आपली. कशी वाटणी भाजी. व्हिडिओ आवडणार तर लाईक शेअर नक्की करा.